पिंजरा पिंजरा रे. आधी मला सांग, तो नारायणीची लगीन करायला तयार कसा झाला? मला ठाव नाहीये, तू त्याला जाऊन विचार. त्या परिस्थितीत सुंदराला जाऊन विचारते. सुंदराला सांगते की अरे बाबा, तो विष्णू जो फडावरून ज्या कंबरड्यात लात घालून गेला, तर राक्षसा संग तुझी पोर लगीन करते. तुला पुन्हा सांगते, सुंदरला मध्ये आणायचं काम नाही. असं कसं? अगं, पोरीच्या लग्नाला बाप नाही येणार? मला माझा बाप मिळालाय. अगं, काय सांगतीस काय? मग एक काम कर, आत्ताच्या आत्ता जाण सुंदराला सांग, हे नाच्या, मला माझा बाप भेटलाय म्हणून. तू माझा बाप नाही. तुला मला समज ठावाय. हे समज तू माझ्या प्रेमापोटी बोलतेस. पण जर तू सुंदरला सांगितलं असता तर हातात आलेली परिस्थिती बी बाहेर जाईल. एवढे दिस थांबलेस, आता फक्त अजून थोडे दिस थांब. तू फक्त त्या वीरची नाही माफी मागायचीस, तसं तो तुला जवळ येऊ देणार नाही. तेव्हा पहिल्यांदा तू आनंदीची माफी मागायचीस. काय काका, मी आत्ताच तुला भारी म्हणाले ना. अशाने उद्या माझं लग्न झाल्यावर माझा संसार तिला विचारूनच करावा लागेल. उद्या जर का खरंच ही वेळ येऊ द्यायची नसेल तर तुला आज तिची माफी मागून तुझ्या संसाराचा मार्ग सुकर करावा लागेल. तुझी माफी मागायला आलीये. माफी कशाबद्दल? मी तुझ्याशी आणि वीरशी जे वागली ना त्याबद्दल. नारायणी ताई, त्याची काय बी गरज नाहीये आणि तुम्ही काय बी चुकीचं नाही वागला. आनंदी बघ ना, माझा फोनच उचलत नाहीये. तो कामात असेल ना म्हणून उचलला नसेल, नाही तर तो असं करणार नाही. आनंदी, काम करशील? तुझ्या मोबाईलवरून फोन कर ना, तो नक्की उचलेल. नारायणी ताई, आनंदी, मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज एकदा माझं आणि वीरचं बोलणं करून दे. हा वीर, प्लीज. मला माहितीये तुला माझा राग आलाय, मी त्यासाठीच फोन केलाय. प्लीज मला माफ कर. नारायणी, आपण या विषयावर नंतर बोलूया प्लीज. नंतर म्हणजे कधी? एक तर तू माझा फोन नाही उचलत आहेस, आनंदीचा मात्र लगेच उचललास. हे बघ वीर, मला माहितीये मी जर आता फोन ठेवला तर तू माझ्याशी परत कधीच नाही बोलणार. वीर, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण दोघे होणारे नवरा बायको आहोत. त्याला आपलं आयुष्य एकत्र काढायचंय. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर असं भांडणं बरोबर नाही रे. प्लीज मला माफ कर. चल ठीक आहे, केलं तुला माफ. काय झालं? काय म्हणाला तो? केलं, शेवटी त्याने मला माफ केलं. नुसता हिरवा चुडा कसा भरणार? तिच्या हातात 2 सोन्याच्या बांगड्या घालायला हव्या. आजी, आपल्या घरात काय सोनं उतू नाही चाललंय. नोकर माणसांना सोनं वाटायला लग्न लावून देतो हेच खूप झालं. अरे, आपल्याला काय फरक पडतोय एखादा तोडा इकडे तिकडे झालं तर? आनंदी, हे घे. हो शालिनी काकू, तुम्ही काय करताय? अगं, मला तुला लग्नात काहीतरी द्यायचंच होतं, त्यामुळे माझ्याकडून तुझ्या लग्नासाठीचा हा आहेर समज. आणखी कोणाच्या बांगड्या भरायच्या राहिल्या असतील तर आनंदीच्या बांगड्या भरल्यानंतर तुम्ही भरू शकता. मम्मा राहिली अजून, आणि गोरखची बायको सुद्धा राहिली आहे. जाग, तिला बोलवणार. थांब काकू, तिला बांगड्या घातलेल्या मम्माला आवडणार नाही. का? ती सुद्धा या घरची सूनच आहे म्हटलं. आणि काय ग, उद्या जर गोरखला कळलं की आपल्या बायकोला बांगड्या भरल्या नाही तर? आणि तुझ्या आईला कोण सांगणार आहे ग? ती आहे का इथे बघायला? नाही ना. आणि तू जर तिला जाऊन सांगितलंस तर याद राख, माझ्याशी गाठ आहे. हा,